नमस्कार, मी मनीषाच रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत अतिशय क्रिस्पी आणि भरपूर लेयर सुटलेली मसाला खारीची रेसिपी। चला तर आता सुरुवात करूया। इथे मी 1.5 कप मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये पाव कप बारीक रवा घातलेला आहे। तुम्ही इथे निम्मा मैदा व निम्मे गव्हाचे पीठ असं प्रमाण वापरला तरी चालेल। इथे मी 2 चमचे तूप घेतलेला आहे, पाव चमचा हळद, पाव चमचा लाल तिखट ऐवजी इथे क्रश केलेली मिरी पण वापरली तरी चालेल। पाव चमचा ओवा क्रश करून हातावर घालायचा आहे, पाव चमचा जिरे आणि थोडेसे मीठ। चवीपुरतं मीठ घातल्यानंतर 2 चमचे जवळपास मी इथं कसुरी मेथी घेतलेली आहे, ती हातावर क्रश करून घाला किंवा तशीच वापरली तर चालेल। आता सगळ्या पिठाला तूप चोळून घेऊया आणि थोडं पाणी घालत पीठ इथं मळून घेऊया। छानपैकी पीठ मळलेलं आहे। पीठ पातळही मळायचं नाही आणि घट्टही मळायचं नाही, नेहमीच्या पोळीच्या कणकेप्रमाणे पीठ मळून घ्यायचं आहे। 10 मिनिटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवून घेऊया। इथे मी साठा तयार करत आहे। 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 2 चमचे तूप इथं घेतलेलं आहे। छानपैकी मिक्स करून घेऊया। आणखी थोडं तूप घालायला पाहिजे, म्हणजे हा साठा पातळ होईल। इथे मी थोडंच प्रमाण दाखवलेलं आहे, जसं लागल तसा साठा तयार करून घ्यायचा आहे। तर साठा बाजूला ठेवून घेऊया आणि आपली कणिक छान भिजलेली आहे, तिला परत एकदा मळून घेऊया आणि याचे मोठ्या लिंबा एवढे गोळे करून घेऊया। इथं 6 गोळे तयार झालेले आहेत। आता या गोळ्यांची एक पातळ पोळी लाटून घ्यायची आहे। जितकं पातळ लाटता येईल तितकं पातळ लाटून घ्यायचं आहे। अशा मी 6 पोळ्या लाटून घेणार आहे। थोडंसं पीठ वापरलं तरी चालेल, त्यामुळं आपणाला सहजपणे लाटता येईल। कढाई चांगल्या लाटून घ्यायची आहे आणि जितकं पातळ लाटता येईल तितकं पातळ लाटून घ्यायचे आहे। अशा प्रकारे 6 पोळ्या इथं मी लाटून घेणार आहे। आता ही अशी पातळ पोळी लाटून झालेली आहे, काढून घेऊया आणि एका प्लेटमध्ये ठेवून घेऊया। दुसराही पोळी अशीच लाटून घ्यायची आहे। आता लाटून घेतलेल्यातली एक पोळी मी इथं घेतलेली आहे, त्याला साठा असं लावून घेऊया। एकसारखा साठा सगळीकडे लावायचा आहे, अगदी व्यवस्थित हाताने पसरून साठा लावून घ्यायचा आहे। पहा, एकसारखा साठा लावून झालेला आहे। याच्यावर थोडीशी पिठी भुरभुरून घेऊया आणि दुसरी पारी ह्याच्यावर ठेवून घेऊया। अगदी थोडाच मैदा भुरभुरायचा आहे। यालाही छान एकसारखा साठा लावून घ्यायचा आहे। साठा सगळीकडे एकसारखं लावून झालेला आहे। थोड्या प्रमाणात पिठी भुरभुरून घ्यायची आहे। ही पिठी तेलात पडते, त्यामुळे तेल खराब होण्याची शक्यता असते, त्यामुळे थोडीशी भुरभुरायची आहे। आता तिसरी पारीही मी याच्यावर ठेवून घेत आहे
आणि यालाही साठा लावून घ्यायचा आहे. साठा संपेल तसा परत तयार करायचा आहे. अशा प्रकारे मी तिन्ही पारींना साठा लावून त्याच्यावर मैदा भुरभुरलेला आहे. आता याच्या घड्या घालून घेऊया आणि घड्यांवरही उरलेला साठा लावून घेऊया. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मनीषाज रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन सेट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आता साठा लावून झालेला आहे, घड्याही घालून झालेलं आहे. याला 10 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवून घेऊया. 10 मिनिटानंतर मी याला काढलेलं आहे. थोडंसं पिठाला घट्टपणा आलेला आहे. याला पीठ लावून हलक्या हाताने चौकोनी आकार देत, फार पातळही नाही आणि फार जाडही नाही, अशी पोळी लाटून घ्यायची आहे. जोरही फार लावायचा नाही, शिस्तीत चारी बाजूनी आणि कडा लाटत चौकोनी आकारात पोळी लाटून घ्यायची आहे. याला आपण कडा कट करून घेऊया. आणि लांबट पट्ट्या काढून घेऊया. लांबट पट्ट्या अशा काढून घ्यायच्या आहेत. आणि याला आता आपण खारीचा शेप द्यायचा आहे. पहा, आणि असा खारीचा शेप याला देऊन घेऊया. सगळ्या पट्ट्यांना खारीचा शेप देऊन घेऊया. एकीकडं मी तेलही तापवण्यासाठी ठेवलेलं आहे. छान फुलपाखराचा आकार द्यायचा आहे. सगळी खारी अशा तयार करून घेऊया. आणि याला आता तळून घेऊया. तेल फारही गरम करायचं नाही. थोडेसे बुडबुडे सुटायला लागले की या तेलामध्ये सोडायचे आहेत. आणि 1-2 मिनटं याला असंच ठेवून देऊन मीडियम फ्लेमवर याला तळून घ्यायचं आहे. खारी सोडताना तेलाचे तापमान अगदी कमी असावे, पण सोडल्यानंतर 1-2-3 मिनिटांनी मीडियम फ्लेमवर याला तळून घ्यायचं आहे. पहा, खारीला किती छान पदर सुटलेले आहेत. तळण्यापेक्षा तुम्ही यांना बेकही करू शकता. चांगल्या खरपूस कलरवर यांना तळून घ्यायचं आहे. आपली मसाला खारी तयार आहे. पहा किती क्रिस्पी आणि भरपूर लेयर सुटलेले आहेत. अशा छान छान रेसिपीसाठी मनीषाज रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि